नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्रावण सोमवारची पूजा कशी करायची याची संपूर्ण आणि सोपी अशी विधी कोणती आहे आणि श्रावण सोमवारला अशी कोणती फुलं आहेत जी भगवान शिवांना अर्पण करू नयेत असे मानले जाते, याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की श्रावण सोमवारची पूजा कशी करायची आणि त्याची सोपी आणि सामान्य अशी विधी कोणती आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त होते. महादेवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात, जीवनातील अडचणी दूर होतात. श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे या काळात शिवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व असल्याचं मानलं जातं. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात, तसंच इच्छित फळ प्रदान करतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. आता आपण याचं पूजाविधी जाणून घेऊया. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून स्नान करावे. गंगाजल किंवा एखाद्या पवित्र नदीचं पाणी घरात शिंपडावे. त्यानंतर व्रताचा संकल्प करावा. श्रावण सोमवारी उपवास करावा. देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी. नंतर एका ताम्हणात शंकराची पिंड ठेवावी. शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा. महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षदा, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावा. महादेवासमोर दिवा लावावा. पूजा करताना ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी. धान्य मूठ शिवलिंगावर उभी धरून वाहावी. ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा. नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलनी शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. तसेच शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा धीरा भावा ननंद जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शंकराची आरती करावी आणि मनोभावे प्रार्थना करावी. पूजन केल्यावर कहाणी करावी. दिवसभर उपवास करावा. संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा. तसेच नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षे श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ घालतात. पहिल्या सोमवारी मूठभर तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि 5वा सोमवार आल्यास सातूची शिवामूठ शिवाला वाहतात. आता आपण जाणून घेऊया की श्रावण सोमवारला कोणती फुले भगवान शिवांना अर्पण करू नये. श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना त्यांना प्रिय असलेली पांढरी फुले, बेलपत्र आणि धतुरा अर्पण केला जातो. परंतु धार्मिक ग्रंथानुसार आणि मान्यतेनुसार काही फुले ही भगवान शिवाला अर्पण करणे हे वर्ज्य निषिद्ध मानले गेले आहे. तर जाणून घेऊया श्रावण सोमवारी महादेवाला कोणती फुले अर्पण करू नयेत याबद्दल सविस्तर माहिती. वर्ज्य असलेली फुले आणि त्यांची कारणे. 1. केतकी म्हणजेच केवडा. पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यातील श्रेष्ठत्वाच्या वादात केतकीच्या फुलाने ब्रह्मदेवांना खोटी साक्ष देण्यासाठी मदत केली होती. या असत्य भाषणामुळे भगवान शिवाने केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून कायमचे वर्ज्य केले. 2. केवडा आणि चंपा. या फुलांचा तीव्र सुवास आणि काही धार्मिक पौराणिक कथांमुळे ही फुले महादेवाच्या पूजेत वापरली जात नाहीत. 3. कण्हेर. पिवळी किंवा तांबडी कण्हेर. शिवपुराणानुसार भगवान शिवाला लाल किंवा विशिष्ट उग्रवासाची फुले अर्पण करणे टाळावे. 4. जास्वंद लाल फुल. लाल रंगाची फुले उदाहरणार्थ जास्वंद, गुढल प्रामुख्याने देवी आणि गणपती बाप्पाला प्रिय असतात. महादेवाला लाल रंगाची फुले अर्पण करणे टाळावे.
5 कुंद आणि मालतीचे फूल. ही फुले देखील शिवपूजेत निषिद्ध मानली जातात. तुळशीची पाने किंवा मंजिरी. जरी हे फूल नसले तरी पूजेच्या ताटात तुळशीची पाने शिवाला अर्पण करू नयेत. जालंधर राक्षसाच्या कथेमुळे शिवाला तुळस वाहिली जात नाही. आता आपण जाणून घेऊया इतर काही महत्त्वाचे नियम. 1. कळ्या अर्पण करू नयेत. महादेवाला पूर्ण उमललेलीच फुले वाहावीत. कळ्या अर्पण करू नयेत. 2. शिळी किंवा सुकलेली फुले. देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करावी. सुकलेली किंवा किडलेली फुले वाहू नयेत. 3. जमिनीवर पडलेली फुले. झाडावरून गळून जमिनीवर पडलेली फुले उचलून शिवाला वाहू नये. आता आपण जाणून घेऊया महादेवाला कोणती फुले अत्यंत प्रिय आहेत. शिवपूजेत धतुऱ्याचं फूल, मंदार म्हणजे रुईचे फूल, आकड्याचे फूल, पांढरी कण्हेर, जाई जुई आणि पांढरी कमळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त होते. महादेवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात. जीवनातील अडचणी दूर होतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.